पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची। ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे। ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी। ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, हेची थोर भक्ती आवडते देवा। हेची चकारात्मक सांगितलंय। हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची। हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची। संकल्पावी माया संसाराची। देवाला हीच चकारात्मक सांगितलंय, देवाला हीच थोर भक्ती आवडते। कोणती? तर संकल्पावी माया संसाराची। संकल्पावी माया संसाराची। संकल्प, संकल्प म्हणजे दृढ निश्चय। संकल्प म्हणजे दृढ निश्चय। संकल्प हे 2 प्रकारचे असतात, एक पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह। एखाद्या माणसाने जर संकल्प केला की मला आयुष्यभर पंढरीची वारी करायची आहे, तर हा पॉझिटिव्ह संकल्प आहे। मला आयुष्यभर पंढरीची वारी करायची, हा पॉझिटिव्ह संकल्प आहे। आणि आता इथून पुढे मी दारू कधीच पिणार नाही, हा निगेटिव्ह संकल्प आहे। दोन्ही संकल्पच आहेत, पण एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह। एकामध्ये धरायचे, एकामध्ये सोडायचे। आणि म्हणून मी बोललो की संकल्प 2 प्रकारचे असतात, की एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह। ज्यामध्ये धरायचे ते पॉझिटिव्ह संकल्प, ज्यामध्ये सोडायचे तो निगेटिव्ह संकल्प। मग ते सोडायचं काही असो आणि धरायचे काही असो, पण मला निश्चित रूपानं हे धरायचे, हा पॉझिटिव्ह संकल्प, आणि निश्चित रूपाने हे सोडायचे, हा निगेटिव्ह संकल्प। हा दृढ निश्चय। संकल्प म्हणजे दृढ निश्चय। एकदा एक मनुष्य काही मित्रासोबत फिरत फिरत काशीला गेला। काशीला गेल्यानंतर काही संकल्प सोडावा लागतो, अशी रीत आहे। सगळेजण गंगेच्या पाण्यात गेले आणि संकल्प सोडू लागले, पण त्यातला हा जो एक माणूस होता तो अतिशय चिकट होता।
विचित्र होता, चिकट होता. सगळे म्हणले हा काय संकल्प सोडतोय, आपण ऐकू तरी चला रे याच्या बाजूला. सगळेजण घोळक्यात त्याच्या बाजूला उभं राहिले जाऊन, आणि तो संकल्प सोडू लागला. तो चिकट माणूस म्हणतो, काय खरंय राव, हातात वंजळीत पाणी घेतले संकल्प सोडायला, आणि म्हणतो काय खरंय राव, धग 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 गाडीत आदळ, आपण बेजार झालो या प्रवासाने. काय खरंय तीर्थयात्रेचं, आजपासून तीर्थाला जाणंच बंद, आजपासून तीर्थाला जाणंच बंद. हा संकल्प मी सोडला, हा संकल्प मी सोडला. हा निगेटिव्ह संकल्प आहे. आजपासून तीर्थाला जाणंच बंद, हा निगेटिव्ह संकल्प आहे. पण आयुष्यभर मी पंढरीची वारी करेल, हा पॉझिटिव्ह संकल्प आहे. आणि म्हणून संकल्प दोन प्रकारचे, की जे निश्चित रूपाने करायचे तो पॉझिटिव्ह संकल्प, जे निश्चित रूपाने सोडायचं तो निगेटिव्ह संकल्प. गंगा पूजनाच्या दिवशी एखादा मनुष्य जर मरण पावला आणि गंगा पूजन असेल त्या माणसाचं, तर गंगा पूजनाच्या दिवशी ब्राह्मण देवता घरातील सगळ्या कर्त्या माणसाला काहीतरी संकल्प सोडायला लावतात. ते ब्राह्मण देवता म्हणतात, चला सगळे संकल्प सोडा प्रत्येक जण. मग कुणी म्हणतो मी 12 महिने पायात चप्पल घालणार नाही, कुणी म्हणतो 12 महिने मी सफरचंद खाणार नाही, कुणी म्हणतं 12 महिने मी केळी खाणार नाही, कुणी म्हणतं 12 महिने मी शिरा खाणार नाही, कुणी म्हणतं 12 महिने मी बिड्या पिणार नाही, कुणी म्हणतं 12 महिने मी दारू पिणार नाही. अशी प्रत्येक जण आपापल्या परीनं वेगवेगळी संकल्प सोडतात. आता एखादा म्हटला की ब्राह्मण देवता म्हणतात, सोडा मामा, सांगा तुम्ही काय संकल्प सोडता. तो मामा म्हणतो की मी 12 महिने केळी खाणार नाही, मी 12 महिने केळी खाणार नाही. तर या माणसानं काय संकल्प सोडलाय, तर 12 महिने अर्थात वर्षभर मी केळी खाणार नाही. इथे केळीचा वर्षभर त्याग आहे. तसे संसारावरील मायेचा कायमचा त्याग, याला म्हणतात संकल्पावी माया संसाराची. अर्थात संसारावरील माया काढायची व ती माया देवाला द्यायची. अर्थात संसारावरील प्रेम काढायचे व ते प्रेम देवाला द्यायचे, याला म्हणतात संकल्पावी माया संसाराची. संसार त्यागायचा नाही, संसारावरील माया त्यागायची, त्याला म्हणतात संकल्पावी माया संसाराची. संसारात राहायचंय, पण संसारात राहून संसारावरील प्रेम, संसारावरील माया त्यागायची आणि ती माया आणि प्रेम देवाला द्यायचं, याला म्हणायचं संकल्पावी माया संसाराची. याला ज्ञानोबा राय म्हणतात की असोनी संसारी जीवे वेगू करी. तुम्ही संसारात राहा, संसार टाकायचा नाही, संसारातच राहायचंय, पण हरिनाम घ्यायला जिभेला वेग द्यायचा आहे. हरिनाम घ्यायला जिभेला वेग द्यायचा आहे. मी असं का म्हणतो, संकल्पावी माया संसाराची म्हणजे संसारातच राहा, पण हरिनाम घ्यायला जिभेला वेग द्या. का? तर संसार एकदम सुटत नाही, तो हळूहळू सुटतो. संसारावरची माया हळूहळू उठते आणि ती माया देवावर जाते. यासाठी बराच मोठा कालावधी लागतो. हे एकदम घडत नसतं, ते हळूहळू घडतं. संसाराचं प्रेम काढायचं आणि डायरेक्ट देवाला द्यायचं. तुकोबाराय म्हणले, विरळ आहेस कोणी तुका त्याची लोटांगणी. कोट्यावधीत एखादा असतो,
डायरेक्ट संसाराचं प्रेम काढले, बायका मुलावरचं प्रेम काढले, धन दौलतीचं प्रेम काढले आणि ते प्रेम देवाला दिलंय. विरळा ऐसा कोणी तो का त्याची लोटांगणी. अशक्य पराकोटीतील गोष्ट आहे. घडतं पण फार अशक्य. डायरेक्ट संसाराची माया काढली, डायरेक्ट देवाला देऊन टाकली, मग तो कोणी संसार जिंकला असता. संसाराबद्दल, बायका मुलाबद्दल एवढी घन आसक्ती असते की ती निघता निघत नाही, सुटता सुटत नाहीये. का? तर संसाराची माणसाला घन आसक्ती आहे. टिजवर लंगोटीतही पूर्ण संसार भरून राहिलाय. टिजवर लंगोटीतही पूर्ण संसार भरून राहिलाय. देव भेटा म्हणून तुम्ही जंगलात गेले, तुम्ही घरी राहा की जंगलात राहा, आसक्ती तुमचा पिच्छा सोडत नाही. दणबारा लिहित आहेत, घरी घरपण सरे वनी वन्य होऊन अवतरे, नागव्याही शरीरोजा लागला आहे. घरी घरपण सरे वनी वन्य होऊन अवतरे, नागव्याही शरीरे जो लागला आहे. घरात देवदेव घडत नाही, लोक घराचा त्याग करतात, वनात जातात. वनात जे नागी होऊन फिरतायत, आसक्ती त्यांचे मानगुटीवर जाऊन बसते. टिजवर लंगोटीत पूर्ण संसार भरून राहिलाय. 500 रुपयाच्या नोटेत जसे 500 रुपये ठासून भरलेत, तसं टिजवर लंगोटीत पूर्ण संसार ठासून भरलाय. तुम्ही जनात राहा की वनात राहा, आसक्ती पिच्छा सोडत नाही. आणि म्हणून मी विधान केलं की असोनी संसारी जीवे वेगू करी. तुकोबाराय म्हणतात की संकल्पावी माया संसाराची. याचा सरळ अर्थ होतो की संसारावरचं प्रेम काढावं, संसारावरची माया काढावी आणि ही माया देवाला द्यावी. शक्य आहे का? बघा ना करून. अतिशय अवघड आहे, अतिशय अवघड आहे. संसाराचं प्रेम काढायचं आणि डायरेक्ट देवाला द्यायचं. आणि म्हणून ज्ञानोबाराय आम्हाला हिंट देत आहेत, हे घडेल, संसाराचं प्रेम निघेल, ते देवाला जाईल, पण हळूहळू, एकदम नाही. मग त्यासाठी असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. संसारातच राहा, पण जिबेला हरिनाम घ्यायला वेग दे. जिबेला हरिनाम घ्यायला वेग दे. कारण हरिनाम एक अशी गोष्ट आहे की तुम्ही निरंतर हरिनाम घेऊ लागले तर हरिनामातही गोडी आहे असं तुमच्या मनाला हळूहळू कळायला लागतं. आणि हरिनामातही गोडी आहे हे मनाला एकदा कळालं की मन त्या हरिनामासाठी चटावतं. या मनाचा असा समज झालाय की विषय भोगाशिवाय इतरत्र कुठं सुखच मिळत नाही. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. विषय भोगाशिवाय रम्य असं ठिकाणच नाही, किंवा विषय भोगासारखी मजा इतर कशातच नाहीये, असा इंद्रियांचा आणि मनाचा समज झालाय. आणि म्हणून हे मन सातत्यानं विषयांना इंद्रियात ढकलतं आणि मजा मारतं. पण या मनाला तुम्ही थोडं रोज हरिनाम दाखवा. याला ज्ञानोबाराय अभ्यास योग म्हणतात. तुम्ही रोज थोडं मनाला हरिनाम दाखवा. ज्ञानोबाराय लिहित आहेत, यया मनाचे एक निके, जे देखील या गुढीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखेची कौतुके दावीत जाईजे. या मनाच्या सगळ्या सवयी वाईट आहेत. या मनाची एकच सवय चांगली आहे
की जी वस्तू याला पुन्हा पुन्हा दाखवावी ते तिकडे जायला चटावतं. याच्या सगळ्या सवयी वाईट आहेत, एकच सवय चांगली की जी वस्तू याला पुन्हा पुन्हा दाखवावी मन तिकडे जायला सोकतं, तिकडे जायला चटावतं. याला रोज सिनेमा दाखवा हे सिनेमाला चटावतं, याला रोज तमाशा दाखवा हे तमाशाला चटावतं. असंच असेल त्याला रोज हरिनाम दाखवा ना, रोज हरिनाम दाखवा ना, हे हरिनामालाही चटावेल. यया मनाचे एकनिके जे देखील या गोडीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावीत जायचे. म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावीत जायचे. दनबारांनी अभ्यासयोग सांगितलंय की तरीगा ऐसे करी या आटा पहारा माझारी, मुटके निमिष भरी देतू जाय. मग जे जे का निमिक देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषय घेईल. मग भोगातून निघता चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडुसुता मीची होईल. अभ्यासयोगात त्या ज्ञानोबारांनी 4 ओळ्या सांगितल्यात. या 4 ओळ्यातून ज्ञानोबा संसार कसा जिंकावा, संसार कसा जिंकावा याची युक्ती आम्हाला सांगतायत. माऊली लिहितायत की तरीगा ऐसे करी या आटा पारा माझारी, मोटके निमिष भरी देतू जाय. मग जे जे का निमिक देखेल माझे सुख, ती तुले अरोचक विषयी घेईल. जैसा शरद काल उरगे आणि सरिता ओहटू लागे, तसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी. मग भोगातून निघता चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडुसुता मीची होईल, मीची होईल. याला अभ्यासयोग म्हणतात. ज्ञानोबा म्हणताय की तुम्ही रोज थोडस तुमच्या मनाला रामनाम घ्यायला लावा. आज एकदा राम म्हणा, उद्या 2दा म्हणा, परवा 3दा म्हणा. हळूहळू 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 रामनाम वाढवत जा. तुमचं मन रोज थोडं थोडं रामनाम घेतंय, तर एक दिवस असा येईल की मनाला कळेल की रामनामातही गुढी आहे, रामनामातही गुढी आहे. की तुमचं मन रामनामासाठी चटावेल आणि त्याला विषयाचा तिटकारा येईल. जे जे का निमिक देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषयी घेईल. अरोचक म्हणजे तिटकारा येणे. तुम्ही रोज मनाला थोडं थोडं रामनाम दाखवतायत आणि मनाला हळूहळू कळू लागतं की रामनामातही गोडी आहे, तर मन रामनामाला चटावतं. आणि मन रामनामाला चटावलं की त्याला विषयाचा, संसाराचा कंटाळा येतो, विषयाचा तिटकारा येतो. आणि विषयाचा तिटकारा येणं हेच वैराग्य असतं. आणि या वैराग्यानं देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, याने ब्रह्मानंदा योग्य जीव होती. मनाला रोज थोडं थोडं हरिनाम दाखवा. मन रोज हरिनाम घेऊ लागलं की मनाला कळतं की हरिनामातही गुढी आहे, हरिनामातही गुढी आहे. हे मनाला कळालं की मन हरिनामासाठी चटावतं, त्याला विषयाचा तिटकारा येतो. विषयाचा तिटकारा येणं आणि हरिनामाची गुढी लागणं हेच वैराग्य असते. आणि मग शरद ऋतू आला की जसा नद्या आटू लागतात, तसं हरिनामातही गुढी आहे, हरिनामातही मजा आहे. हे मनाला कळालं की मन प्रपंचाला आटू लागतं आणि मन प्रपंचातून काढता पाय घेतं आणि हळूहळू भगवंतामध्ये प्रवेश करतं. एक दिवस ते भगवत स्वरूपच बनतं. तुम्ही भगवंत बनता, तुम्ही मुक्त होता. याला ज्ञानोबा अभ्यास योग म्हणतायत. याला ज्ञानोबा अभ्यास योग म्हणतायत. आणि म्हणून अभ्यासाची निबळे एकागती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले एके. अभ्यास योगानं तुम्ही काहीही प्राप्त करू शकता. अभ्यास योग ही एक युक्ती सांगितली. तुम्ही अभ्यासानं काही जिंकू शकता. अभ्यासानं तुम्ही संसार जिंकू शकता.
अभ्यासानं तुम्ही भवसागर जिंकू शकता. अभ्यासानं तुम्ही तुमच्या पाठीमागे लागलेला जन्ममरणाचा फेरा घालू शकता. ही अभ्यासाची ताकद आहे. आणि म्हणून मी बोललो की असोनी संसारी जिवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. संसारावरची माया काढायची आणि संसारावरची माया देवाला द्यायची. बोलायला सोपं आहे, बोलायला सोपं आहे, पण तुकोबाराय म्हणतात बोल बोलता वाटे सोपे, करणी करता टीर कापे. बोल बोलता वाटे सोपे, करणी करता टीर कापे. या जगात सगळ्यात महाकठीण काय असेल, सगळ्यात महाकठीण काय असेल तर संसारावरचं प्रेम काढायचं आणि ते प्रेम देवाला द्यायचं. ही सगळ्यात महाकठीण आहे. ही जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे. इतर काही गोष्टी किंवा सगळ्या गोष्टी सोप्यात, पण ही गोष्टी सर्वात कठीण आहे. ही गोष्ट सर्वात अवघड आहे. काय तर संसारावरचं प्रेम काढायचं आणि ते देवाला द्यायचं. नाही निघत, आणि ते निघत नाही म्हणूनच आम्ही संसार बंधनात बांधल्या जातोय, जन्ममानाच्या फेऱ्यात अडकतोय. आणि मग तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात जे म्हणतात की हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. देवाला हीच थोर भक्ती आवडते. कोणती? तर संकल्पावी माया संसाराची. देवाला हीच थोर भक्ती आवडते. कोणती? तर संकल्पावी माया संसाराची. अर्थात संसारावरील माया काढावी व ती देवाला द्यावी. आणि मग संसारावरची माया काढायची आणि ती माया देवाला द्यायची. तर हे एक प्रकारचं वैराग्यच आहे. वैराग्यच आहे. संसारावरचं प्रेम काढायचं आणि ते देवाला द्यायचं. म्हणजे तुम्ही संसाराबद्दल अनासक्त झाले. संसाराबद्दल अनासक्त होणं हे वैराग्यच आहे. काय वैराग्य? विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. नावडे धन जन माता पिता हे सगळा संसार आहे. नावडे धन संसार आहे, नावडे जन संसार आहे, नावडे माता पिता हे काहीच आवडत नाही. धन जन माता पिता हा संसार आहे. धन जन माता पिता आवडत नाहीत म्हणजे संसाराची माया काढली आणि देवाला दिली. मग काय आवडतं? तर विषय तो त्यांचा झाला नारायण. अर्थात एका हरिनामाशिवाय कशाचीच आवड शिल्लक न राहणे म्हणजे संकल्पावी माया संसाराची. आणि यालाच म्हणतात वैराग्य. एका हरिनामाशिवाय कशाचीच आवड शिल्लक न राहणं हे वैराग्य असते. आणि यालाच म्हणतात संकल्पावी माया संसाराची. आणि म्हणून संकल्पावी माया संसाराची म्हणजे ज्ञानोबाराच्या भाषेत बोलायचं झालं तर सर्वसळ ज्ञानोबा लिहित आहेत की मी माझी आईशी आठवण आणि मी माझी आईशी आठवण विसरले जायाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. गेलियाची सेन करी न पवता चाडन धरी, जो सून शळू अंतरी मेरू जैसा. गेलियाची सेन करी न पवता चाडन धरी, जो सून शळू अंतरी मेरू जैसा. आणि मी माझी आईशी आठवण विसरले जायाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. गेलियाची सेन करी, गेलं ते गेलं, त्याची आठवण करत नाही. गेलं तर गेलं, मिळालं नाही तर नका का मिळाना. आणि पुढे मी आणि माझं या दोन गोष्टी विसरलाय तो संन्यासी असतो. आणि मी माझी आईशी आठवण विसरले जायाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. जो अनासक्त आहे आणि जो मी आणि माझं विसरलाय, मी देह आणि देह संबंधीने माझं विसरलाय, तो संन्यासी असतो. आणि अशी अवस्था जीवनात येणं म्हणजे संकल्पावी माया संसाराची. संसारावरचं प्रेम काढलं आणि देवाला दिलंय म्हणजे काय? मी बोलून गेलो, नावडे धन जन माता पिता. संसाराचं प्रेम काढलं म्हणजे कुणावरचं काढलं? धनावरचं काढलं, बायकोवरचं काढलं, मुलावरचं काढलं, जनावरचं काढलं, मायबापावरचं काढलं, सगळ्यावरचं प्रेम काढलं आणि देवाला दिलं.
धन दौलत बायका मुलं अर्थात ना विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. हे धनजन माता पिता काही आवडत नाही, आवडतं ते फक्त नारायण. हे वैराग्यच आहे. आणि यालाच म्हणतात संकल्प आहे माया संसाराची. मी बोलून गेलो की ब्राह्मण देवता गंगापूजनाच्या दिवशी सांगतात, मामा चला सोडा संकल्प. काय सोडायचा आहे? मामा म्हणतो वर्षभर केळ खाणार नाही. वर्षभर केळ खाणार नाही, अर्थात वर्षभर केळाचा त्याग. तसं कायमचा संसारावर असलेल्या मायेचा त्याग. वर्षभर केळाचा त्याग आहे, इथं कायमचा संसारावर असलेल्या मायेचा त्याग आहे. म्हणजे संकल्प आहे माया संसाराची. आता संसारावरील प्रेम काढायचं आणि देवाला द्यायचं. आजपर्यंत तुम्ही संसारासाठी जगले, बायका मुलासाठी जगले, धनासाठी जगले. आता तुम्ही देवासाठी जगायचं. तुम्ही देवासाठी जगायचं म्हणजे संकल्पावी माया संसाराची. संसाराचं प्रेम काढायचं आणि देवाला द्यायचं म्हणजे संकल्पावी माया संसाराची. संकल्पावरची माया काढायची, संसारावरची माया काढायची आणि देवाला द्यायची. संसारावरची माया काढायची आणि देवाला द्यायची म्हणजे संकल्पावी माया संसाराची. आणि म्हणून मी बोललो की ही संसारावरची माया काढून देवाला देणं हे इतकं सोपं नाही. हे फार अवघड आहे, फार अवघड, अति अवघड आहे, गण अवघड आहे. पण हे घडतं. अभ्यास योगाच्या साह्यानं हे घडतं. आपण अभ्यासयोग बोललो, अभ्यास योगाच्या साह्याने घडतं. आणि म्हणून गाय जगात तुम्ही पाहिलं कधी? जगात आपल्या संततीवर सर्वात जास्त प्रेम करणारे कोण आहे? सगळेच आपल्या अवलादीवर संततीवर प्रेम करतात, सगळेच करतात. पण ज्ञानोबा लिहित आहेत की वत्सावरून धेनुचे स्नेह राना नवचे. ज्ञानोबा लिहित आहेत की सगळेच आपल्या संततीवर अवलादीवर प्रेम करतात, पण आपल्या अवलादीवर सर्वात जास्त प्रेम करणारा प्राणी कोण असेल तर ती आहे गाय. वत्सावरून धेनुचे स्नेह राना नवचे. ज्ञानोबा लिहित आहेत. गाईचं वासरू आणि बाईचं लेकरू गोठ्यात आहे. गोठ्याला कडी आहे, बाहेरून कुलूप आहे आणि गोठ्याला आग लागली आहे. प्रसंग कसा आहे बघा. गाईचं वासरू आणि बाईचं लेकरू गोठ्यात बंद आहे. गाईचं वासरू, बाईचं लेकरू गोठ्यात बंद आहे. गोठ्याला बाहेरून, गोठा म्हणजे कोठा, गोठ्याला बाहेरून कुलूप आहे आणि गोठ्याला आग लागली आहे. आणि गाय आणि ती बाई गोठ्याच्या बाहेर दारात उभ्या आहेत. गोठा पेटलाय, धड 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 आग लागली, जळायलाय. बाई भोवताली नुसती थाय 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 नाचते. माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा, नुसती नाचती. अगं शिरणा आगीत, तुझ्या बाळाला वाचवा. शिरणा आगीत लोकाला मारते का? तू शिरणा, पण आई आगीत शिरणार नाही. लोकाला म्हणे माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा. बाहेर नुसती थाय थाय नाचल, स्वतः आगीत शिरायची नाही. दुसऱ्याला म्हणे आगीत शिर, माझ्या बाळाला वाचवा. हे आईचं प्रेम. पण गाय धडका घेऊ घेऊ दार मोडेल गोठ्याचं, आगीत शिरल उडी मारून, शिंगानं वासराची मेघ किंवा दोर तोडेल आणि अलगद वासराला बाहेर घेऊन येईल. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की वत्सावरून धेनुचे स्नेह राना नवचे. गाय डोंगराला चरते पण तिचं चित्त सारखं गोठ्यात वासरापाशी असतं. तिचं चित्त वासरापाशी असतं. जगात आपल्या संततीवर, आपल्या अवलादीवर सगळ्यात जास्त प्रेम करणारी गाय. गायची अवलाद म्हणजे वासरू. जगात आपल्या अवलादीवर सगळ्यात जास्त प्रेम करणारी गाय
पण आता या गाईचं जे वासरू आहे त्याचा हळूहळू 2-3 वर्षानं बैल झालाय आणि हे 3 वर्षानं वासरू बैल झाले आणि ते बैलगाडीला जुंपले. गाय डोंगरावरून चरून आली आणि या वासराच्या अर्थात बैलाची बैलगाडी त्या गाईला आडवी आली. बघा, वासरू बैल झाले, त्या वासराच्या अर्थात बैलाची बैलगाडी गायला आडवी आली आणि गाय डोंगरावरून चरून आली. गाय आणि वासरू अर्थात तो बैल दोघं एकमेकाला भेटलेत. पण गाय त्या बैलाच्या बाजूने निघून जाती आणि एकेकाळी मी तुझी आई होते, एकेकाळी मी तुझी आई होते एवढी सुद्धा त्या वासराला अर्थात बैलाला ओळख दाखवत नाही, त्याच्या बाजूने निघून जाते. काय अर्थ होतो याचा? एकेकाळी सगळ्यात जास्त प्रेम करणारी, एकेकाळी त्या वासरावर सगळ्यात जास्त प्रेम करणारी गाय त्या वासराचा बैल झालाय. गाय डोंगरावरून चरून आली, त्या वासराचा बैल झालाय, त्याची बैलगाडी त्या गायला आडवी आली, दोघांची भेट झाली. गाय त्या बैलाच्या बाजूने निघून जाते, त्याच्याकडे डोंकूनही पाहत नाही की एकेकाळी मी तुझी आई होते अशी ओळख सुद्धा दाखवत नाही, बाजूने निघून जाते. आपल्या वासरावर जगात सर्वात जास्त प्रेम करणारी गाय हळूहळू आपल्या वासरावरचं प्रेम कमी करते आणि एकेकाळी मी तुझी आई होते एवढी सुद्धा ओळख त्या बैलाला दाखवत नाही. तसं आपल्या अवलादीवरील, आपल्या नातरुंडावरील प्रेम हळूहळू हळूहळू त्या गायीसारखं कमी करा आणि हे प्रेम भगवंताला द्या. याला म्हणतात संकल्पावी माया संसाराची. एकदम शक्य नाही, एकदम शक्य नाही, कुणालाच नाही. हळूहळू हळूहळू द्या. ती हरभऱ्यावर एक आळी असते बघा, ज्याला सोट म्हणतात. हिरवी आळी असते, 2 कांडे लांब, सोट आळी म्हणतात. तुम्ही बघा हरभऱ्यावर एका फांदीवर दुसऱ्या फांदीवर जाताना ती आळी अगोदर आपलं अर्ध शरीर दुसऱ्या फांदीवर ढकलते. अर्ध शरीर दुसऱ्या फांदीवर गेलं की ते अर्ध्या शरीरानं ती दुसरी फांदी गच्च पकडून ठेवते आणि मग हळूच राहिलं मागचं शरीर त्या फांदीवर आणते दुसऱ्या, आणि दुसऱ्या फांदीवर पूर्णपणे प्रवेश करते. तसं अर्ध शरीर परमार्थात ढकला, अर्ध राहू द्या संसारात, आणि अर्ध्या शरीराने ज्यावेळेस तुम्हाला खात्री झाली की आता परमार्थ मी पक्का पकडलाय, मग हळूच मागचं राहिलेलं संसारातलं शरीर पुढे ढकला आणि परमार्थाच्या फांदीवर या. मग तुम्ही कायमचं परमार्थाच्या फांदीवर याल, संसाराचा विसर पडेल. याला म्हणतात संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया संसाराची. एकदम संसार त्यागल्या जात नाही, सुटत नाही, शक्य नाही. आळीसारखा हळूहळू हळूहळू एका फांदीवर दुसऱ्या फांदीवर हळूहळू जा. जसं गाय हळूहळू आपल्या वासराची आसक्ती कमी करते, तसं पक्षीही आपल्या पिलांची आसक्ती हळूहळू कमी करतात. काय प्रेम त्या पक्षिणीचं. चुंचित चारा घेऊन येईन, काय आणायचं आणेल, दाना आणेल, काय आणेल, त्या पिलाला खाऊ घालेल. जोपर्यंत पंख मजबूत झाले नाही तोपर्यंत. पंख मजबूत झाले की आई एका दिशेला उडून जाते, ते पाखरू एका दिशेला, ते छोटं पिल्लू त्याचं पाखरू झाले ते एका दिशेला उडून जातं. भविष्यात त्यांची भेट होते नाही होते, किंवा झाली तरी आम्ही मायलेकर आहोत ही दोघंही एकमेकाला आठवण दाखवत नाहीत. तसं तुम्हा आम्हाला जमावं, तुम्हा आम्हाला जमावं. गाय पक्षी जसं आपल्या गाय वासराची पक्षी पिलाची जशी आसक्ती हळूहळू कमी करतात, त्यांना कायमचं विसरतात, तसं आम्हाला आमच्या संततीला, नातरुंडांना कायमचं विसरता यावं. आणि कायमचं विसरणं म्हणजे संकल्पावी माया संसाराची. पण आम्ही नेमकं उलट करतो. आम्ही आमच्या अवलादीला आणि नातरुंडाला विसरत नाहीत, उलट त्यांची जास्त आसक्ती धरून ठेवतो. त्यांच्याबद्दल आम्ही जास्त आसक्त होतो.
त्यांच्याबद्दल आम्ही जास्त आसक्त होतो, आसक्ती सोडत नाही, उलट त्यांची जास्त आसक्ती घेतो. मोठी गंमत आहे. गाय वासराची, पक्षी पिल्याची आसक्ती हळूहळू कमी करतात, त्यांना विसरून जातात. तसं आम्हीही आमच्या अवलादीला विसरून जावं हळूहळू, त्यांची आसक्ती कमी करावी. पण आम्ही आसक्ती कमी करत नाहीत, उलट जास्त आसक्ती घेतो, जास्त आसक्ती घेतो आणि त्यांच्यात आसक्त राहतो. धनभरायची साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत. पहिली ये बाळ दसे आई बा हेची एक पिसे, ते सरे मग स्त्री मासे भुलोनी ठाके, मग स्त्री भोगिता थावो वार्धक्य लागे येवो, मग तोची प्रेम भावो बाळकासी आनी. पहिले बाळ दसे आईबा हेची एक पिसे, चकारात्मक सांगितले. 5 वर्षाचं मुले, त्याला लहानपणी एकच पिसं असतं, आई आई बाबा बाबा. 5 वर्षाच्या मुलापुढं एक पोतभर नोटा टाका, ते डोंकून बघत नाही, त्याला काय घेणं नाही त्या नोटाचं. त्याला एकच पिस, आई आई बाबा बाबा. पहिली आहे बाळ दसे आईबा हेची एक पिसे. 5 वर्षाच्या मुलाला, 4 वर्षाच्या मुलाला एकच पिसं असतं, आई आई बाबा बाबा. आई वडिलाची आसक्ती असते लहान मुलाला. कुठपर्यंत? हळद लागूस तर, हळद लागूस तर किंवा सुपारी फुटूस तर. एकदा हळद लागली, सुपारी फुटली, अर्थात ते टोनगं झालं. टोनगं झालं की मग ते सरे, नरबारा म्हणतात ते सरे मग स्त्री मासे भुलोनी ठाके. काय मौज आहे बघा. लहानपणी फक्त आईवडिलाचंच वेड, फक्त आईवडिलावरच प्रेम. कुठपर्यंत? वयात येऊस तर, लग्न होस तर. लग्न झालं की आईवडिलावरचं प्रेम उठतं आणि मग बायकोच्या गोऱ्या मासकांडाला, गोऱ्या कातड्याला भुलतो. आईवडिलावरचं प्रेम उठतं लग्न झाल्यावर आणि ते बायकोवर जातं. ते सरे मग स्त्री मासे भुलोनी ठाके. बरं बायकोवर तरी कुठपर्यंत? गणबरा लिहितात, मग स्त्री भोगिता थावो वार्धक्य लागे येवो, मग स्त्री भोगिता थावो वार्धक्य लागे येवो, मग तोची प्रेम भावो बाळकासी आनी. लहानपणी लहान वयात आईवडिलावर प्रेम, तरुणपणात आईवडिलावरचं उठलं, बायकोवर गेलं, थोडंसं उतरतं वय लागलं की बायकोवरचं उठतं आणि ते अवलादीवर आणि नातरुंडावर जातं. मग स्त्री भोगिता थावो वार्धक्य लागे येवो, मग तोची प्रेम भावो बाळकासी आनी. थोडंसं उतरवायला लागलं की बायकोवरचं उठतं, अवलादीवर येतं, नातरुंडावर येतं. तोची प्रेम भाव बाळकासी आनी. आणि म्हणून नातू हा साह्य असतो आणि अवलादी दूध असते. अवलाद दूध आणि नातू हा साई असतो. दुधापेक्षा साई जास्त प्रिय असते. आणि म्हणून अवलादीपेक्षा नातवावर जास्त प्रेम असतं. त्या नातवाला कोणी 4 बोटं लावले तर आजोबा खवळून उठतो. नातवाला कोणी 4 बोटं हाणले, कोणी चापट मारली की खवळून उठतो. आजोबा स्वतः कधी नातवाला मारत नाही. आणि नातवाला जो मारतो तो आजोबाच नसतो. नातवाला मारतो तो आजोबाच नसतो. का? तर आजोबाची विश्वातली सर्वात प्रिय वस्तू असते नातू. ये मृत्यू लोकीचे उफराटे. हा नातू आजोबाची सर्वात प्रिय वस्तू आहे. आजोबा नातवाबद्दल आसक्त आहे, घन आसक्त आहे. पण हाच नातू आजोबाला पुन्हा पुन्हा मसणवाट्यात नेऊन घालतो. नातवाची आसक्ती आजोबाला पुन्हा पुन्हा मसणवाट्यात नेऊन घालते, पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधते. हे आजोबाला कळत नाही. तुम्हाला कोण पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधतं? तर तुमच्या धनाची आसक्ती आणि तुमच्या बायका मुलाची आसक्ती. आणि मग जगात तुमचे सगळ्यात मोठे वैरी जर कोण असतील तर तुमची संपत्ती आणि बायका मुलं. का? तर संपत्ती आणि बायका मुलाची आसक्ती तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधते. 84 लक्ष फिरायला होते. आणि मग ज्यांच्यामुळे आम्ही संसार बंधनात अडकतो ते आमचे मित्र का शत्रू? शत्रूच, शत्रूच. ये मृत्यू लोकीचे उफराटे. आणि म्हणून
इथे शान होण्याची गरज आहे. गाय आपल्या वासराची, पक्षी आपल्या पिलाची जसं हळूहळू आसक्ती कमी करतात आणि पिला आणि वासर मोठं झाल्यावर एकेकाळी मी तुमची आई होते, ही सुद्धा गाय आणि ती पक्षीने त्या वासरला आणि पिलाला आठवण देत नाही. एकेकाळी मी तुझी आई होते अशी आठवण ती गाय वासराला आणि पक्षी पिलाला देत नाहीत. ते त्या एकमेकाला कायमचे विसरून जातात. अर्थात गाय वासराची, पक्षी पिलाची आसक्ती हळूहळू कमी करते, एकमेकांना विसरतात. तसं तुम्हा मला आपल्या अवलादीची, नातवाची आसक्ती हळूहळू कमी करता यावी, पण आम्ही कमी करत नाहीत. उलट आसक्ती वाढवतो आणि पुन्हा पुन्हा संसारात अडकतो, पुन्हा पुन्हा संसार बंधनात अडकतो. ये मृत्यू लोकांचे उपराटे. आणि म्हणून प्राण्याकरता सोपं आहे आसक्ती कमी करणं, माणसाकरता घन घन अवघड आहे, अति अवघड आहे. संकल्पाई माया संसाराची हे अति अवघड आहे माणसासाठी. संसाराचं प्रेम माणसाच्याने सुटतच नाही, सुटतच नाही. उलट मनुष्य संसारात अवलादीवर नातवाबद्दल जास्त आसक्त होतो आणि त्यांच्या आसक्तीने मरून पुन्हा 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 जन्मतो, पुन्हा मरतो, पुन्हा जन्मतो, 84 लक्ष योनीमध्ये अडकतो. आणि म्हणून मी बोललो की तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यात जर कोण बांधत असेल, ही धनाची आसक्ती आणि बायका मुलाची आसक्ती. आणि मग धन आणि बायका मुलं हेच आमचे खरे वैरी आहेत, जग नाही, जग नाही. पण तरी सुद्धा दानवराय आम्हाला एक युक्ती सांगतात की इतकी घन आसक्ती आहे माणसाला आपल्या अवलादीबद्दल, नातवाबद्दल, पण ही आसक्ती हळूहळू कमी करता येते. कशानं? तर अभ्यास योगानं, अभ्यास योगानं. आणि एवढ्या करतात ज्ञानोबा म्हणतात की असोनी संसारी जिवे वेगू करी. तू संसारातच राहा, फक्त जिभेला हरिनाम घ्यायला वेग दे. संसारातच राहा, परंतु जिभेला हरिनाम घ्यायला वेग दे. आणि जिभेला हरिनाम घ्यायला वेग देणे हाच अभ्यास योग आहे. या जिभेला रोज थोडं थोडं हरिनाम दाखवा. या जिभेला अर्थात मनाला रोज थोडं थोडं हरिनाम दाखवा. मनाला एकदा कळालं की हरिनामातही गोडी आहे, ते मन हरिनामाला चटावेल. मन एकदा हरिनामाला चटावलं तर त्याला विषयाचा तिटकारा येईल. विषयाचा तिटकारा येणं हेच वैराग्य, आणि वैराग्यानं देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. आणि मग जसा शरद ऋतू आला की नद्या आटू लागतात, तसं हरिनामाची गोडी कळाली की मन चित्त प्रपंचाला आटू लागतं. ते मन हळूहळू भगवंतात प्रवेश करतं आणि एक दिवशी कायमचं भगवत स्वरूप बनतं. शरद ऋतू आला की नद्या आटू लागतात. तसं हरिनामातही मजा आहे, गोडी आहे. मनाला कळालं की मनही प्रपंचाला आटतं, प्रपंचाला आटतं, आणि मग ते हळूहळू भगवंतात प्रवेश करतं. एक दिवशी ते कायमच भगवत स्वरूप बनतं. आणि मन भगवत स्वरूप बनणं हाच मोक्ष असतो. आणि हा अभ्यास योग आहे. आणि मग अभ्यास योगाने तुम्ही काही प्राप्त करू शकता. देव सुद्धा आणि म्हणून संकल्पावी माया संसाराची असरी तुकोबारायन म्हटलं तर हे सोपं नाहीये. मी बोलून गेलो की टिचभर रंगटे ते संसार भरून राहिला आहे. 500 रुपयाच्या नोटेत ठासून 500 रुपये भरलेले असतात, तसं टिचभर लंगोटीत पूर्ण संसार भरलाय. तुम्ही जनात राहा की वनात राहा, आसक्ती तुमच्या पिच्छा सोडत नाही, तुमच्या मानगुटीवर येऊन बसते. धनवराय बोलले, घरी कुटुंब बने सरे, वनी वन्य होनी अवतरे, नागव्याही शरीर जो लागला आहे. देव भेटा म्हणजे नाग येऊन फिरतात वनात. आसक्ती त्यांच्या पिच्छा करते, त्यांच्या लंगोटीत संसार भरलाय. आसक्ती पिच्छा सोडता सोडत नाही. आणि म्हणून जे म्हणतात की आम्ही संसार टाकलाय ते दांभिक असतात. संसार टाकल्याच जात नाही. संसार गळावा, संसार गळावा, संसार गळतो. धनवरा लिहितात, परिपाकाचे वेळे फळ देठू ना देठू फळे, न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय. उभी नीट आहे का? परिपाकाचे वेळे फळ देठू ना देठू फळे, न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय. कैरी कच्ची तोपर्यंत कैरी देठाला, देठ कैरीला गच्च धरून ठेवतात. कैरी कच्ची तोपर्यंत कैरी देठाला, देठ कैरीला गच्च धरून ठेवतात. पण कैरीला पाड लागला तर दोघे एकमेकाला सोडतात
कैरी आपाप गळून पडते, आपाप गळून पडते. जो पण कैरी तो पण तुम्ही किती दगड मारा, लवकर कैरी तुटत नाही. अगोदर तो 2-4 टप्पू मारले तर हुकतातच. एखादा बसला तर कैरी हालते, एखाद्या टप्पूला पडते. दगड मारले तरी कैरी तुटत नाही. का? तर कैरीने देठाला आणि देठाने कैरीला दोघांनी एकमेकाला गच्च पकडून ठेवले. कैरी कैरी असताना पण कैरीला पाड लागला, तर दगड मारायची गरज नाही, कैरी आपाप गळून पडते. कैरीला पाड लागला, कैरी आपाप गळून पडते. भक्तीला पाड लागू द्या, संसारही आपाप गळून पडतो, आपाप गळून पडतो. आमच्या भक्तीला पाड लागत नाही म्हणून संसार गळत नाही. आणि भक्तीला पाड लागणे म्हणजे हरिनामाचं पिस लागणे. गोविंद गोविंद मना लागली या छंद. आमच्या मनाला हरिनामाचा छंद लागत नाही. मनाला हरिनामाचा छंद लागणे म्हणजेच भक्तीला पाड लागणे. कैरीला पाड लागला, कैरी आपाप गळून पडते. भक्तीला पाड लागला, संसार आपाप गळून पडतो. आणि भक्तीला पाड लागणं म्हणजे मनाला हरिनामाचा छंद लागणे. आमच्या मनाला हरिनामाचा छंद लागत नाही, अर्थात आमच्या भक्तीला पाड लागत नाही, म्हणून आमचा संसार गळत नाही. आम्ही संसारात पुन्हा पुन्हा अडकतो. आणि मग भक्तीला पाड लागावा, भक्ती परिपक्व व्हावी, यासाठी अभ्यास योग ज्ञानोबा सांगतायत. अभ्यासाची निबळे एकागती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी. अभ्यासानं तुम्ही काही मिळवू शकता. अभ्यास योगानं देव मिळतो. आणि म्हणून संकल्पावी माया संसाराची. तुकोबराज म्हणतात की हे चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. संसारावरची माया काढायची आणि देवाला द्यायची. याचा अर्थ इकडचं दार मोडायचे आणि इकडे पाणी सोडायचे. इकडचं दार मोडायचे, इकडचं दार मोडायचे आणि इकडे पाणी सोडायचे. तुम्ही शेतकऱ्याची मुलं असाल, जर असाल तर आपण शेतामध्ये दारे धरायचो लहानपणी. उदाहरणार्थ ज्वारीला पाणी चालू आहे, गव्हाला पाणी चालू आहे. एक वसारी भिजली की आपण दारं मोडतो, दुसऱ्या वसारीवर पाणी सोडतो. अर्थात दारे धरताना इकडचं दार इकडं मोडायचे, इकडचं पाणी इकडं सोडायचे दुसऱ्या वसारीवर. तसं संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची हे करताना विषयात चालणारी इंद्रिय, संसारात रममान झालेली इंद्रिय संसारातून काढायची आणि भगवंताच्या दिशेने वळवायची. अर्थात इकडचं दार इकडं मोडायचे. संसारात विषयात रममान झालेली ही इंद्रिय भगवंताच्या दिशेने वळवायची. मग हळूहळू तुमची संसारावरील माया कमी होते आणि तुमची पूर्ण माया भगवंतावर जाते. परंतु विषयातील अर्थात संसारातील इंद्रिय काढून त्या इंद्रियांना भगवंताच्या दिशेने वळवणं किती कठीण आहे. इंद्रियांना विषयातून काढून भगवंताच्या दिशेने वळवताना इंद्रियांना किती दुःख होतं, हे सांगताना ज्ञानोबा लिहितायत. माऊली म्हणतायत, जे सारसाही बिघडता होय ओहावनी वत्स काढिता, नवे भनंगू दवडिता भानयावरुनी, पै माये पुढनी बाळक काळे नेताजे एक, होय का उदक तुटता मिनी, तसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर, युगांतू होय ते वीर विराग साहती. या इंद्रियांना विषयातून संसारातून काढून भगवंताच्या दिशेने जोडताना इंद्रियांना किती दुःख होतं. ज्ञानोबा म्हणतात 3-4 दृष्टांत दिलेत. सारस नावाचा पक्षी असतो, नरमादी यांचा वियोग झाला तर ते रात्रभर एकमेकांना शोधतात, आवाज काढतात, त्यांची भेट होत नाही लवकर.
या पक्षाचा वियोग झाल्यावर त्यांना जेवढं दुःख होतं, सारस पक्षाचा नर मादीचा वियोग झालाय, वियोग झाल्यावर त्यांना जेवढं दुःख होतं, किंवा एखादा 2 दिवसाचा मनुष्य उपाशी आहे, ताटावर बसलाय, तोंडात घास घालणार एवढ्यात त्याला उठवलं, ताटावरून भरल्या ताटावरून उठवलं, उपाशी माणसाला ताटावरून उठवलं, किती दुःख होईल. किंवा मासा पाण्याच्या बाहेर काढलाय, तडपडायलाय, त्याला किती दुःख होईल. वासरू गाईच्या कासेतून ओढून काढलं पिता पिता, त्याला किती दुःख होईल. याच्याही पुढे जाऊन ज्ञानोबा बोलतायत, एकुलते एक लेकरू आहे, आईच्या मांडीवरून काळाने ओढून नेलं, त्या आईला किती दुःख होईल. इतकं दुःख किंवा याहीपेक्षा जास्त दुःख इंद्रियांना विषयातून काढून भगवंताकडे जोडताना होतं. इतकं कठीण आहे इंद्रियांना विषयातून काढायचं आणि भगवंताच्या दिशेने जोडायचं. परंतु इंद्रियांना जरी कमालीचं दुःख होत असलं विषयातून निघून भगवंताच्या दिशेने जाताना, हे कठीण जरी असलं तरी हे अभ्यास योगानं अतिशय सोपं आहे. ज्ञानोबा बोलतायत. आणि एवढ्या करतात ज्ञानोबा म्हणतात की असोनी संसारी जीवे वेगू करी. संकल्पावी माया संसाराची म्हणजे संसार टाकायचा नाही, संसारातच राहायचं, परंतु संसारावरचं प्रेम हळूहळू कमी करायचं आणि संसारावरचं प्रेम देवाला द्यायचं. आणि हे हरिनामानं शक्य होतं. असोनी संसारी जीवे वेगू करी, जीवेला वेग दे हरिनाम घ्यायला, हे शक्य होतं. हो, नाम पाठ मौन प्रपंचाचे. हरिनामानं प्रपंच मौनावतो. तुम्हाला विषयाचा प्रपंचाचा तिटकारा येतो आणि तुम्हाला आपोआप भगवंतामध्ये प्रेम निर्माण होतं. यालाच म्हणतात संकल्पावी माया संसाराची. तुकोबारायांनी एका अभंगातून इंद्रियांना विनंती केली आहे. महाराज बोलतात की घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही डोळे घ्या रे सुख, पहा माझ्या विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. मनात येत धाव घेई, राही विठोबाचे पायी. या सगळ्या इंद्रियांना विनंती केली आहे की बाबांनो, डोळ्यानं तुम्ही माझ्या विठोबाचं रूप पहा, कानानं तुम्ही माझ्या विठोबाचं भजन ऐका, जिभे तू विठ्ठलाचं नाव घे, मनात तू विठ्ठलाच्या पायावर राहा. तर सगळ्यात अगोदर विनंती केली की जिभेला, का तर जीभ जास्त बलवान आहे. बाकीच्या इंद्रियांना सिंगल विषय, पण जिभेला डबल विषय. शब्द कानाचा विषय, कानाला एकच विषय. रूप डोळ्याचा विषय, डोळ्याला एकच विषय रूप. नाकाला गंध एकच विषय. त्वचेला स्पर्श विषय एकच विषय. जिभेला डबल विषय. जिभेला चव हा एक विषय आणि जिभेला वाणी हा एक विषय. जीभ बोलते. आणि म्हणून पहिली विनंती जिभेला की घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. हे जिभे, हे माय जिभे, तू माझ्या विठ्ठलाचं गोड नाव घे की. घे ना ग. विषयात मजा आहे मान्य आहे मला, पण तू एकदा माझ्या विठ्ठलाचं नाव घेऊन बघ ना ग जिभे. तुकोबारा विनंती करतात जिभेला, हे जिभे, हे माय जिभे, हे जिभे ताई, बघ ना काय माझ्या विठ्ठलाचं नाव घेऊन, बघ ना किती गोड आहे. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. बघ ना ग घेऊन. जिभेला विनंती केली आहे. का? इंद्रिय बलवान आहेत, विषयाला चटवलेत. विषयातून बाहेर निघताना त्यांना काय दुःख होतं मी बोलून गेलो. गाईचं वासरू कासेतून काढलं, काय दुःख होतं. उपाशी माणूस ताटावून उठवलं, काय दुःख होतं. आई पडून एकुलते एक लेकरून नेलं, काय दुःख होतं. मासा पाण्याच्या बाहेर काढला, काय दुःख होतं. तितकं किंवा त्यापेक्षा अधिक दुःख इंद्रियांना विषयातून बाहेर निघताना होतं. आणि म्हणून इंद्रियांना विनंती, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही डोळे घ्या रे सुख, पहा माझ्या विठोबाचे रूप. या इंद्रियांना विनंती करायची आणि विनंती करून त्यांना रामनाम घ्यायला लावायचं. आणि मग इंद्रियांना हळूहळू कळतं की रामनामातही गोडी आहे. मग हे सगळे इंद्रिय रामनामाला चटवतात. सगळ्याच इंद्रियांना विषयाचा तिटकारा येतो
विषयाचा तिटकारा येणं हे वैराग्य असतं आणि वैराग्यानं देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदा योग्य जीव होती. हा अभ्यास योग आहे. आणि अभ्यास योगानं एकदा इंद्रियांना विषयाचा तिटकारा आला की ते भगवंताशी कायमचे जोडल्या जातात. इंद्रिय भगवंताशी जोडल्या गेले. इंद्रिय विषयातून अर्थात संसारातून निघाले आणि भगवंताशी जोडल्या गेले. म्हणजे तुम्हीच भगवंताशी जोडले गेले. ही माया प्रेम कोणामुळे? मनामुळे. 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वं मन हे विषयात संसारात आसक्त आहे. ही 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वं मन विषयातून संसारातून बाहेर निघालं आणि भगवंताशी जोडल्या गेलं. याचाच अर्थ आहे संकल्पावी माया संसाराची. मन विषयात संसारात गुंतलंय. अर्थात तुमच्या मनाला संसाराची माया आहे, संसाराचं प्रेम आहे. मग हेच मन संसारातून निघून भगवंतावर प्रेम करू लागलं तर यालाच म्हणायचं संकल्पावी माया संसाराची. आणि मग हे मन संसारातून काढले आणि भगवंताशी जोडले. कशानं? तर रामनामानं, अभ्यास योगानं. इकडचं दार इकडे मोडले. इंद्रिय विषयातून काढलीत आणि भगवंताच्या दिशेने जोडली आहेत. आणि म्हणून इंद्रियांना विनंती आहे की तुम्ही रामनाम घ्या. इंद्रिय रामनाम घेऊ लागतात. मन रामनाम घेऊ लागतं. मनाला ज्या दिवशी कळतं की रामनामातही गोडी आहे ते रामनामाला चटावतं. त्याला विषयाचा संसाराचा तिटकारा येतो. विषयाचा संसाराचा तिटकारा येणं हेच वैराग्य असतं. आणि असं वैराग्य धारण करून हरिनाम घेणं ही थोर भक्ती असते. हे चिथोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया संसाराची या शब्दाचा सरळ अर्थ होतो वैराग्य धारण करून हरिनाम घेणे. संकल्पावी माया संसाराची म्हणजे संसाराचं प्रेम काढावं आणि देवाला द्यावं. संसाराचं प्रेम काढावं आणि देवाला द्यावं म्हणजे वैराग्य. संसारात प्रेम आहे म्हणजे संसारात तुम्ही आसक्त आहात. संसाराचं प्रेम काढलं आणि देवाला दिलं म्हणजे तुम्ही संसाराबद्दल अनासक्त झाले. आणि संसाराबद्दल अनासक्त होणं हेच वैराग्य असतं. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे धनजन माता पिता. एका हरिनामाशिवाय कशाचीच आवड शिल्लक न राहणं हेच वैराग्य. आणि मग आता संसारावर प्रेम राहिलं नाही, संसाराची आवड राहिली नाही, हरिनामाची आवड निर्माण झाली हेच वैराग्य. मग संकल्पावी माया संसाराची याचा स्पष्ट अर्थ होतो वैराग्य धारण करून निरंतर हरिनाम घेणे म्हणजेच संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया संसाराची याचा स्पष्ट अर्थ होतो संसाराचं प्रेम काढून देवाला देणं. पण याचा नेमका अर्थ काय? संकल्पावी माया संसाराची याचा नेमका अर्थ होतो की वैराग्य धारण करून देवाचं निरंतर नामस्मरण करणं. वैराग्य धारण करून देवाचं निरंतर नामस्मरण करणं म्हणजे संकल्पावी माया संसाराची. आणि वैराग्य धारण करून देवाचं निरंतर नाम घेणं ही थोर भक्ती असते. वैराग्य धारण करून देवाचं निरंतर नाम घेतलं याचाच अर्थ संकल्पावी माया संसाराची, याचाच अर्थ वैराग्य. आणि वैराग्य धारण करून जो देवाचं नाव घेतो ही थोर भक्ती असते. आणि ही थोर भक्ती देवाला आवडते. अर्थात वैराग्य धारण करून जो हरिनाम घेतो ही थोर भक्ती आहे. आणि यालाच म्हणतात संकल्पावी माया संसाराची. हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. दोन्ही डगरीवर हात ठेवून चालत नाही, फजिती होते. प्रपंच संसार संपादिन दोन्ही एकही निदानी न घडे त्यास. प्रपंचात आसक्त राहील आणि देवात आसक्त राहील. तुकोबारा म्हणले निदानी शेवटी त्याला एकही घडत नाही. तुम्हाला देव जोडायचा तर प्रपंच हळूहळू तोडावंच लागतो. प्रपंचाचं प्रेम कमी करून ते प्रेम देवाला द्यावं लागतं. प्रपंचावरचं प्रेम कमी करणं आणि देवाला देणं हेच वैराग्य असते. अर्थात वैराग्यानं देव भेटतो, वैराग्याशिवाय देवच भेटत नाही. आणि म्हणून संकल्पावी माया संसाराची म्हणजे स्पष्ट अर्थ होतो की वैराग्य धारण करून भगवंताचं निरंतर नामस्मरण करणं म्हणजे संकल्पावी माया संसाराची.
आणि वैराग्य धारण करून निरंतर हरिनाम घेणं ही थोर भक्ती असते. आणि मग जोपर्यंत वैराग्य धारण करून तुम्ही भक्तीमध्ये प्रवेश करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला हरिनामाची खरी आवड निर्माणच होत नाही. ज्या दिवशी तुमच्या जीवनात वैराग्य येईल त्या दिवशी तुम्हाला रामनामाची खरी आवड निर्माण होते. वैराग्य जीवनात नसेल तर तुम्हाला रामनामाची आवड ही दाटूमोठी असते, क्षणिक असते, थोडी असते. कधीतरी अवसापुनाला तुम्ही नाम घेता. जीवनात वैराग्य नसेल तर निरंतर नाम मुखात येतच नाही. जीवनात वैराग्य आलं तर आणि तरच मुखात नित्य नाम येतं आणि नामाची खरी आवड निर्माण होते. तो कुंभाराय लिहिताय, संत चरणराज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. संत चरणराज लागता सहज, पुढं काय? वासनेचे बीज जळून जाय. वासना म्हणजे इच्छा, इच्छा जळाल्या, वासना जळाली. वासना जाणं, इच्छा जाणं म्हणजे वैराग्य. इच्छा जाणं म्हणजे निरीच्छ होणं, निरीच्छ म्हणजे वैराग्य. म्हणून वासना जाणं, इच्छा जाणं म्हणजेच वैराग्य. वासना जळाली म्हणजे वैराग्य आलं. मग वासना जळाली मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. वासना जळणं म्हणजेच वैराग्य येणं. याचा अर्थ वासना जळाली म्हणजे वैराग्य आलं आणि वैराग्य आलं मगच रामनामाची आवड निर्माण होते. मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. वासनेचे बीज जळोनी जाय, मग रामनामे उपजे आवडी. अर्थात वासना कशामुळे जळो? कारण काही असो, पण वासना जळाली म्हणजेच वैराग्य आलं. वैराग्य आलं मगच हरिनामाची आवड निर्माण होते, तोपर्यंत नाही. आणि वैराग्य धारण करून जो हरिनाम घेतो ही थोर भक्ती असते. आणि हेच महाराज म्हणतात की हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. म्हणून तुम्हाला देव हवाय, देव भेटावं असं वाटतोय, तर तुम्हाला संसारावरची माया काढावी लागेल आणि देवाला द्यावी लागेल. संसाराची माया काढणं आणि देवाला देणं म्हणजेच वैराग्य, म्हणजेच वैराग्य. आणि असं वैराग्य धारण करून जो निरंतर हरिनाम घेतो ही थोर भक्ती असते. आणि थोर भक्ती देवाला आवडते. अर्थात वैराग्य धारण करून निरंतर हरिनाम घेणे हीच थोर भक्ती आहे. हीच थोर भक्ती देवाला आवडते. आणि यालाच म्हणतात संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया संसाराची म्हणजे याचा स्पष्ट अर्थ होतो की वैराग्य धारण करून निरंतर हरिनाम घेणं म्हणजे संकल्पावी माया संसाराची. आणि अशी भक्ती भगवंताला आवडते. आणि म्हणून तुकोबाराय पहिल्या चरणात आम्हाला आवर्जून सांगतात की बाबांनो, थोर भक्ती काय आहे? तर महाराज म्हणतात की हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. थोर भक्ती काय आहे? तर संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया संसाराची म्हणजे काय? तर संसाराची माया काढायची आणि ही माया देवाला द्यायची. संसाराची माया काढायची म्हणजे संसाराबद्दल अनासक्त व्हायचं. संसाराबद्दल अनासक्त होणं म्हणजेच वैराग्य. म्हणून संसाराची माया काढायची आणि ती माया देवाला द्यायची. याचा स्पष्ट अर्थ होतो जीवनात वैराग्य आणायचं. आणि वैराग्य आल्यानंतर वैराग्य धारण करून निरंतर हरिनाम घ्यायचं. ही थोर भक्ती आहे. आणि ही थोर भक्ती देवाला आवडते. आणि म्हणून हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. अर्थात तुम्ही आजपर्यंत संसारासाठी, बायका मुलासाठी जगले, बायका मुलावर प्रेम केलं, संसारावर प्रेम केलं. आता हे प्रेम तुम्ही काढा बायका मुलावरचं, संसारावरचं, ते देवाला द्या. जयाचे जीवित्व जडले मजची लागी. धनासाठी जगले, पैशासाठी जगले, बायका मुलासाठी जगले, आता ते कमी करा. ते सगळं प्रेम काढा आणि मला द्या. जयाचे जीवित्व जोडले मजची लागी. बायका मुलासाठी जगले, आता देवासाठी जगा. सगळ्यावरचं प्रेम कमी करणं, प्रेम देवाला देणं म्हणजे देवासाठी जगणं. ज्याचं जगणं देवासाठी आहे हीच थोर भक्ती आहे. आता देवा काही नको, इतर काही नको, तू पाहिजे. त्याचं जगणं देवासाठी आहे.
ज्याचे जीवित्व जोडले मजची लागे, ज्याचं जगणं देवासाठी, ही थोर भक्ती आहे. आणि ही संकल्प आहे माया संसाराची, आणि हेच वैराग्य धारण करून हरिनाम घेणं आहे, आणि हीच थोर भक्ती आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. मग इथं असा प्रश्न उभा राहतो की संसाराची माया काढून जर देवाला दिली तर आम्ही जगायचं कसं? आम्ही जगायचं कसं? संसाराचं सगळं प्रेम काढले, बायका मुलावरचं संसाराचं सगळं प्रेम काढले, आणि हे प्रेम देवाला दिले. संसाराची माया काढली आणि देवाला दिली, मग आम्ही जगायचं कसं? आम्ही जगायचं कसं? संसाराचं प्रेम काढले, संसाराची माया काढली, आणि संसाराची माया काढून देवाला दिली, मग आम्ही जगायचं कसं? तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात उत्तर देत आहेत आणि महाराज लिहित आहेत की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुम्ही म्हणता ना बाबांनो, संसारची माया काढली, संसारावरची माया काढली, ती माया देवाला दिली, मग आता आम्ही जगायचं कसं? याचं उत्तर आहे, महाराज सांगतात की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुम्हाला कसं जगवायचं ही जिम्मेदारी देवाची. देह हा दैववशेत पाळला जातो. दरबारा उत्तर देत आहेत, दैवास्तव देहाचे पाळन, जो चिंतिना देह भरण, तो महायोगी जान दैवयोगी. तुम्हाला फिकीर पडली ना की संसाराचं प्रेम काढलं, तुम्ही जर कोणावर प्रेम केलं तर ती व्यक्ती तुमच्या कामी येईल, पण त्याच्यावर प्रेम नाही केलं तर ती व्यक्ती तुमच्या कामी यायची नाही. मग तुम्ही संसारावर प्रेम केलं तर संसार तुम्हाला पैसा, धन दौलत देईल, जगायची सुविधा देईल, पण संसाराची माया प्रेम कमी केलं तर संसार आम्हाला काही द्यायचं नाही, तर आम्ही जगायचं कसं? तर तुकोबाराय म्हणतात ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. संसाराचं प्रेम काढलं ना, देवाला दिलं ना, संसाराची माया काढली ना, देवाला दिली ना, मग आता इथून पुढे जगवण्याची जिम्मेदारी देवाची. इथून पुढे जगवण्याची जिम्मेदारी देवाची. घाबरू नका, मनात भीती आणू नका. संसाराची माया काढली, देवाला दिली, आता आम्ही जगायचं कसं? तुकोबाराय म्हणतात देव जगविल. ऐसे अनन्य होगे विकले जीवे मने अंगे, तयाचे काय एक सांगे सर्व मी करी. तुम्ही खरोखर संसाराची माया काढली आणि देवाला दिली तर तिथून पुढे जगवण्याची जिम्मेदारी देवाची. ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे, तयाचे काय एक सांगे सर्व मी करी. ज्ञानोबा आहे. तुम्ही देवाला अनन्य शरण जा, तिथून पुढे तुम्हाला जगवण्याची जिम्मेदारी देवाची. नाहीतर एरवीही तुमचा देह, तुम्ही देवाला शरण जा की नका जाऊ, तुम्हाला जगवण्याची जिम्मेदारी देवाचीच आहे. दैवास्तव देहाचे पाळन, जो चिंतिना देह भरण, तो महायोगी जान दैवयोगे. देह हा दैववशेत पाळला जातो. नशिबानं प्रारब्धान जर तुम्हाला 90-95 वर्ष आयुष्य दिले तर त्या 95 वर्षापर्यंत तुम्हाला जीवन ठेवणं ही तुमच्या दैवाची, नशिबाची जिम्मेदारी. दैवास्तव देहाचे पाळन, 95 वर्ष तुम्हाला भाकरी देणं ही त्या नशिबाची जिम्मेदारी. देह दैववशेत पाळला जातो. आणि म्हणून सगळी माया संसाराची काढली आणि देवाला दिली, आम्ही कसं जगावं ही फिकीर करू नका. नशीब तुम्हाला जगवतं. लहान लेकरू आहे, आपली ज्ञानोबा बोलतात की आपली तहान भूक नेणे, तानिया निकेते माऊलीचीच करणे, तसे अनुसरले जे मज प्राणी, तयाचे सर्व मी करी. 1-2 महिन्याचं बाळ आहे, आईच्या मांडीवर खेळतंय. आपल्या भुकेची काळजी त्याला एक आईला आहे. आईला आहे. आपली तहान भूक नेणे, तानिया निके ते माऊलीची करणे, तसे अनुसरले जे मज प्राणे, तयाचे सर्व मी करी. ज्ञानोबा आहे. लहान मूल आईला अनन्य शरण आहे, ते आपल्या तहानभुकेची काळजी करत नाही. तुम्ही देवाला अनन्य शरण आहेत. तुमच्या खाण्यापिण्याची जिम्मेदारी देवाची, तुम्ही काळजी करायची गरज नाही. 2 महिन्याचं मुले आईला अनन्य शरण आहे, त्याच्या भरण पोषणाची जिम्मेदारी आईची. तुम्ही देवाला अनन्य शरण आहेत, तुमच्या भरण पोषणाची जिम्मेदारी देवाची. तुमच्या भरण पोषणाची जिम्मेदारी देवाची. आणि म्हणून काळजी करू नका की संसाराची माया काढली, ती माया देवाला दिली, मग आता आम्हाला संसारातून काय प्राप्ती होईल किंवा नाही होईल, आम्ही जगायचं कसं? तुम्हाला देव जगवेल.
तुम्हाला देव जगवेल. आणि देव जसं जगवेल त्याच्याच समाधानी राहा. तुकोबाराय म्हणतात की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. नशीब तुम्हाला जगवतं, ती जिम्मेदारी नशिबाची. मी बोललो की दैववश देह पाळल्या जातो. दैवास्तव देहाचे पाळण जो चिंतिना देह भरण, तो महायोगी जाण दैवयोगी. 95 वर्षाचं आयुष्य लाभले, 95 वर्ष भाकरी देणं त्या दैवाची, त्या नशिबाची जिम्मेदारी. म्हणून आम्हाला कसं जगवायचं आमचं नशीब ठरवतं. कसं वागायचं एवढंच आम्ही ठरवू शकतो. आम्हाला कसं जगवायचं हे नशीब ठरवतं. आणि नशीब जसं जसं जगवेल तसंच आम्हाला जगावं लागतं. त्यात आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही. कर्म करण्याच्या बाबतीत आम्ही स्वतंत्र आहोत, पण फळभोगाच्या बाबतीत आम्ही परतंत्र आहोत. एकदा कर्म हातून घडलं त्याचं अचूकरित्या फळभोग द्यावाच लागतो. कमानीतून बाण सुटला, निशाणा भेदतोच. कर्म हातून घडलं, फळभोग द्यावाच लागतो. केले काम्य कर्म तैसे, फळ भोगावया धरणे बैसे, न फिडिता जैसे ऋण ओसंडीना. सावकार जसा कर्ज मागण्यासाठी दारात मेक मोगरी घेऊन बसतो, काढ माझे पैसे, काढ माझे पैसे, तसं कर्मही दारात मेक मोगरी घेऊन बसतं, भोग मला, भोग मला. केले कर्म तैसे भोग आले. कर्म करण्याच्या बाबतीत आम्ही स्वतंत्र आहेत, फळभोगाच्या बाबतीत परतंत्र आहोत. कर्म हातून घडलं की फळभोग द्यावाच लागतो. म्हणून आम्हाला कसं जगवायचं हे नशीब ठरवतं. आणि नशीब जसं जसं जगवेल तसंच आम्हाला जगावं लागतं. त्यात आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही. यालाच तुकोबाराय म्हणतात की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जसं जसं देव जगवेल तसं तसं जगा. जसं जसं देव जगवेल तसं तसं जगा. तुम्ही किती पटका, नशीब बलवान आहे. तुका म्हणे प्रारब्ध जी गाडे काही न चले तया पुढे. तुका म्हणे प्रारब्ध जी गाडे काही न चले तया पुढे. नशिबापुढं काहीही करता येत नाही. ते जसं जगवेल तसंच जगवावं लागतं. ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. या दोन्ही चरणात जवळजवळ मिळता जुळता उल्लेख आलाय. दुसऱ्या चरणात महाराज बोलतात ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पुढे तिसऱ्या चरणात म्हणतात की वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोग नेते फळ संचिताचे. जसा देव जगवेल तसं तुम्हाला जगावं लागतं. जसं नसीब जगवेल तसं तुम्हाला जगावं लागतं. त्यात हस्तक्षेप करता येत नाही, करताच येत नाही. तुम्ही कोणी असा, नशिबानं लिहून ठेवले कपाळावर. नरबराय बोलले अगा सटवीचे राती न विसंबिजे जेवी वाती, का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरेपण धुतले फिटवणेने. 5व्या दिवशी ती सटवी येते बाळाच्या कपाळावर लिहून जाते की या बाळाला याच्या भावी जीवनात काय काय रोग होतील, काय काय भोग मिळतील, याला काय श्रीमंती लाभेल, काय गरिबी लागेल, सगळं कपाळावर लिहिलं असतं. आणि जसा काळा आणि गोरा रंग कशानेच घालता येत नाही, तसं कपाळावर सटवीन लिहिलेले कशानेच घालता येत नाही. ते बघूनच पार पाडावं लागतं. का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरेपण धुतले फिटवणेने. जे तो जाते ते कपाळ सारसे, जे तो जाते ते कपाळ सरेसे. तुकोबाराय कपाळावरचं लिहिलेलं कशानेच मोडता येत नाही, ते भोगावंच लागतं. हेच नशीब असतं. आणि यालाच म्हणायचं ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुम्ही लाख पटकाव, कसं जगायचं आमच्या हातातच नाहीये. आम्हाला कसं जगवायचं हे आमच्या नशिबाच्या हातात आहे. मज लागी दुःख व्हावे असे कोणी वांछना जीवे, परी न वांछिता दुःख पावे, जे न पवे स्वतंत्रता. मला दुःख होऊ नये अशी सगळ्याची इच्छा आहे, पण नशिबात असेल तर दुःख जीवनात येतं. काय करू शकता तुम्ही? काय करू शकता? काहीच करू शकत नाही. दुःख भोगावंच लागतं. हा गा रोगू काय रोगी आवडे दरिद्र दरिद्रिया, पण भोगी विजय बळी अद्रष्टा जेने. कोणाला वाटतं कोणाला वाटतं मला मोठी मोठी रोग व्हावेत, कोणाला वाटतं मला दारिद्र्य यावं. कुणालाच नाही. रोगराई दारिद्र्य कोणाला आवडत नाही. रोगराई दारिद्र्य कोणालाच आवडत नाही.
पण त्या बलवान नशिबानं जर तुमच्या जीवनात दारिद्र्य आणि रोगराईचा भोग लिहिला असेल तर तो तुम्हाला भोगूनच पार पाडावं लागतं. धनबरा बोलतायत हागा रोगू काय रोगिया आवडे दरिद्र दरिद्रिया पण भोग विजय बळी अदृष्टा जेने. अदृष्ट म्हणजे नशीब. तुम्हाला लाख वाटतं की मला रोग होऊ नये, मला दारिद्र्य येऊ नये, पण तुमच्या नशिबात प्रारब्धात त्या प्रारब्धात लिहिलं असेल, त्या प्रारब्धात लिहिलं असेल की तुला हे रोग होतील, तुला दारिद्र्य येईल, तर ते भोगावंच लागतं. भोगावंच लागतं, तुमची इच्छा असो की नसो. याचा अर्थ काय होतो? ठेवले अनंत तैसेची व्हावे, ठेवले अनंत तैसेच राहावे. बरेचसे लोक असे ताशेरे मारतात की संतांनी समाज आळशी केलाय, ठेवले अनंत तैसेच राहावे. काय करू शकता सांगा तुम्ही? आमचे तुकोबाराय म्हणतात ठेवले अनंत तैसेच राहावे, अर्थात देव जसा ठेवील तसंच तुम्हाला राहावं लागतं. तुम्ही काही करू शकत नाहीत, काहीच करू शकत नाही. त्याचा सरळ अर्थ आहे की नशीब जसं जगवेल तसंच तुम्हाला जगावं लागतं. तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हाला कसं जगवायचं हे नशीब ठरवतं, फक्त कसं वागायचं एवढंच आम्ही ठरवू शकतो. नशिबानं जर तुमच्या कपाळावर त्या सटवीने लिहिलंय की वयाच्या 40व्या वर्षी तुला डायबिटीस होईल, तुम्ही किती पळा नशीब तुम्हाला गाठतं. नशीब गाठतं ना, वयाच्या 40व्या वर्षी तुम्हाला डायबिटीस होतो. जर तुमच्या कपाळावर सटवीने लिहिलं की वयाच्या 50व्या वर्षी तुम्हाला कॅन्सर होईल, नशीब गाठतं, वयाच्या 50व्या वर्षी तुम्हाला कॅन्सर होतो. नशिबानं कपाळावर लिहिलंय की वयाच्या 60व्या वर्षी तुला रगतपिती फुटेल, नशीब गाठतं, तुम्ही किती पळा वयाच्या 60व्या वर्षी तुम्हाला रगतपिती फुटतेच. काला लाटीचे लिहिले नमुडेगा काही केले, काळे गोरेपणा धुतले फिटवण्याने. कपाळावर जे लिहिलंय ते तुम्हाला भोगावंच लागतं, तुम्ही कोणी असा. आणि मग कसं जगायचं आमच्या हातात असतं, तर आम्ही आमच्या अंगाकडे एकही रोग येऊ दिला नसता, गरिबी येऊ दिली नसती, आम्ही ठणठणीत राहिला असतो, सगळे श्रीमंत झालो असतो. मग ही गरिबी श्रीमंतीची विषमता का, रोगराईची विषमता का? ते नशीब आहे. यालाच म्हणतात ठेवले अनंत तैसेच राहावे. यालाच म्हणतात नशीब जसं जगवेल तसं आम्हाला जगावं लागतं. आणि मग कसं जगायचं आमच्या हातात नाहीच आहे. नशीब जसं जगवेल तसंच जगावं लागतं, त्यात आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही. आणि नशीब आपल्या बऱ्या वाईट कर्मावर ठरतं. वांचून देत घेत अनेक निभ्रांत नाही सम्यक, हे तर कर्माची फळसूचक मनुष्य लोक. केले कर्म तैसे भोग आले. देव साक्षी भावना हृदयात उभा आहे, तसे समजते या भजना मी साक्षीभूत पै अर्जुना, येत प्रतिफळे भावना आपलाली. देव म्हणतो मी साक्षी भावना हृदयात उभा आहे. चांगलं केलं शाबासकी नाही, वाईट केलं मी टोकत नाही, फक्त काय करता याचा हिशोब ठेवतो आणि त्याचा भोग देतो. काय करतायचा हिशोब ठेवतो आणि त्याचा भोग देतो, हेच नशीब असते. दिव्याच्या प्रकाशात कुणी काही करा, देवा साक्षी भावना पाहतो, तो कोणाला टोकत नाही. देव साक्षी भावना हृदयात उभा आहे, तुमच्याकडे बघत असतो काय करता. तुम्ही टेबलाच्या वरून घ्या नाही तर खालून घ्या, तो टोकत नाही. पण टेबलाच्या खालून घेतलंय ना, डायरीमध्ये नोंद करतो, या कुकर्माचा तुम्हाला जरूर भोग देतो. किती करप्शन करा याची फेड येतेच. भ्रष्टाचार लांडी लबाडीची फेड येते, कारण देवानी पाहिले तुम्हाला. तुम्हाला वाटतं देव कुठं बघायला आलाय? दरबारा लिहितात, हे गगनावनी जुने परमाणुनी साने, आगवेची आगवेपणे देखत असे. देव गगनाहून जुना आहे, परमाणून बारीक आहे, पण एका वेळी या विश्वात कुठं काय चालले पाहू शकतो. आगवेची आगवेपणे देखत असे. तुम्ही टेबलाच्या वरून घ्या ना तर टेबलाच्या खालून घ्या, देवाची नजर तुमच्यावर आहे. शिवाय तो हृदयात उभा आहे, त्याच्या हृदया माझी मी रामू, असता सर्व सुखाचा रामू. हृदयात उभा आहे साक्षी भावना, तुमच्याकडे बघतोय तुम्ही काय करता, आणि जे काय कराल त्याचा हिशोब ठेवतो. हा हिशोब म्हणजेच नशीब, हाच फळभोग आहे. आणि यालाच मला ठेवले अनंत तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणून जीवाचा आटापिटा करू नका. जसं नशीब जगवेल तसं जगा, त्यात आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही. तुम्ही लाख पाठवा, तुम्ही कोट्याधीश आहेत, पण तुम्ही म्हणले मला रोगच व्हायचा नाही. तुमच्या कपाळावर जर नशिबान लिहिलं की तुला कॅन्सर होईल, तुला दमा होईल, तुला डायबिटीस होईल, तुला रगतपिती फुटेल, अब्जावधी रुपये जवळ, पण नशिबान लिहिलंय वयाच्या 50व्या वर्षी हे तुला हे रोग होतील, वयाच्या 50व्या वर्षी तुला कॅन्सर होईल, आणि तुम्ही कोट्याधीश आहेत, तुम्हाला कॅन्सर होतोच. मग तुम्ही कोट्याधीश आहे तर तुम्ही तुमचा कॅन्सर टाळा ना. का टाळू शकत नाही? का दवाखान्यात धाव घेता? नीट करायसाठी दवाखाना आहे, पण कॅन्सर होऊ नये यासाठी काय?
डायबिटीस झाला दवाखाना आहे, पण डायबिटीस होऊ नये यासाठी काय? आज 50% लोकांना डायबिटीस आहे. हे नशीब आहे. ठीक आहे, लोक कामं करत नाहीत, आळशी झालेत, बसतात, डायबिटीसचं 10-5% प्रमाण वाढले, पण शेवटी नशीब आहे. तुम्हाला मध्ये दमा होतो, सोरियासिस होतो, नाना प्रकारचे रोग होतात. तुम्ही अब्जाधीश आहेत का? काय कातडीचे सोरियासिस किंवा हा दमा बिमा टाळू शकत नाहीत? का रगतपिती टाळू शकत नाहीत? का टीबी टाळू शकत नाहीत? तुम्ही पैशावले टाळा ना टीबी, रगतपिती. झाल्यावर दवाखान्यात धाव घ्याल पैशाच्या बळावर, पण होऊ नये यासाठी काय तुमच्या हातात आहे? कपाळावर लिहिला असला रोग, रगतपिती, टीबी, तर तुम्हाला तो होतोच. त्याचा भोग द्यावाच लागतो. याला ज्ञानोबा, याला तुकोबा म्हणतात की ठेविले अनंते तैसेचे राहावे. नशीब बलवान आहे. हो. तुका म्हणे प्रारब्ध जी गाढे, काही न चले तयापुढे, काही न चले तयापुढे. आणि मग अशी मने समाजात की साऱ्या भेनं जाता येतं, पण नशिबा भेनं कुठं जाता येत नाही. नशीब अर्थात आपल्या जीवनातले भोग हे भोगूनच पार पाडावे लागतात. हा प्रारब्धाचा भोग द्यावाच लागतो. आणि जसे कर्म तसा भोग असतो. मग नशिबाने भोग दिला, हाच अनंतानं भोग दिलाय. नशिबाने जसं ठेवलंय हेच अनंताने जसं ठेवलं तसं ठेवलंय. याला तुकोबराय म्हणतात की ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि मग तुमच्या जीवनामध्ये नाना प्रकारचे संकट आली, दुःख आली, परेशानी आली, त्याचा उद्वेग वाहू नका. तुकोबराय तिसऱ्या चरणात बोलतायत की वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. तुमच्या जीवनात दुःख आले, संकट आले, परेशानी आली, रोगराई आली, गरिबी आली, त्याचा उद्वेग वाहू नका. उद्वेग म्हणजे परेशानी, चिंता, व्याकुळता, आवेश, उन्माद, जोश, रागात येणे, एक्साइटमेंट, हे सगळे उद्वेषाचे अर्थ आहेत. उद्वेष म्हणजे तुमच्या जीवनात दुःख आले, त्याचा उद्वेष वाहू नका. म्हणजे परेशान होऊ नका. आलेल्या दुःखानं, संकटानं परेशान होऊ नका. त्याची चिंता करू नका, व्याकुळ होऊ नका. दुःख आले, उद्वेग घेऊ नका, उद्वेग वाहू नका. तो नशिबाचा भोग समजा, त्याला सामोरं जा, दटून सामना करा. परंतु जीवनात संकट आले, दुःख आले आणि त्याचा उद्वेग व्हायलाय, तर नशिबी दुःखच येईल, परेशानच येईल, दुसरं काही नाही येणार. म्हणून जीवन जगताना जीवनात काही संकट आली, दुःख आली, तो आपल्या संचिताचा भोग आहे असं समजा, आपल्या नशिबाचा भोग आहे असं समजा. नशीब बलवान आहे, ते कुणाला सोडत नाही. आहे ते सगळे प्रारब्धाचे हाती, यावे काकुळतीसी आता. एका वाक्यात तुकडा पडलाय तुकोबरायाने. आहे ते सगळे प्रारब्धाचे हाती, यावे काकुळतीसी आता. सगळ्या गोष्टी नशिबाच्या हातात आहेत. सगळ्या गोष्टी नशिबाच्या हातात आहेत. काकुळतीला येणं एवढंच आमच्या हातात आहे. कणत बसणं एवढंच आमच्या हातात आहे. आणि म्हणून तुका म्हणे प्रारब्ध जी गाढे, काही न चले तयापुढे. हागा रोगू काय रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया, परी भोग विजय बळी या द्रष्टाजने. ज्ञानोबा. नशिबानं जे कपाळावर लिहिलंय, नशिबाने जे कपाळावर लिहिलंय ते भोगावंच लागतं. जी रोगराई, जी दारिद्र्य तुमच्या कपाळावर लिहिलंय, ते दारिद्र्य, रोगराई भोगावीच लागते. तुम्ही श्रीमंत असा की गरीब असा, प्रारब्धाचा भोग द्यावाच लागतो. आणि मग मी बोलून गेलो की तुम्ही कोट्याधीश आहेत. तुम्ही का तुमचे रोग टाळू शकत नाहीत? का तुमचं मरण टाळू शकत नाहीत? मरण तर फार पुढचं राहिलो. रोग का टाळू शकत नाहीत? तुम्ही तुमचे अपघात का टाळू शकत नाही? नशिबाने लिहिले 40व्या वर्षी तुला दमा होईल. कोट्याधीश मनुष्य आहे, पण नशिबाने लिहिले कपाळावर तुला 40व्या वर्षी दमा होईल. त्याला दमा होतोच. अरे मग तू जागीरदार आहेस तर टाळला दमा तुझा. याचाच अर्थ तुका म्हणे प्रारब्ध जी गाडे, काही न चलिता या पुढे. आणि यालाच म्हणायचं ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. साऱ्या भेनं जाता येतं, नशिबा भेनं कुठं जाता येत नाही. म्हणून उगा आपटू नका. हाडकं मोडतील टिंबटिंबाचे. उगा आपटू नका, बेजार होऊ नका. संचिताचा, प्रारब्धाचा भोग द्यावाच लागतो. जीवन जगण्याची तुकोबाराने एक अतिशय सोपी कला सांगितली आम्हाला. महाराज म्हणतात की भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान.
आणि का रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वासुनी. दोन माणसे, त्यातला एक माणूस आलाय आणि एका माणसाला ठोका टाकलाय. उदाहरण माझंच सांगतो, कशाला लोकांना सांगू. मी एखाद्या मनुष्य आला आणि त्यांनी माझ्या कानपडात एक ठोका टाकलाय. एक माणूस आला आणि त्यांनी माझ्या कानपडात एक ठोका टाकलाय. तुकोबाराय म्हणतात, डॉक्टर मोठे, समोरच्या माणसाने तुझ्या कानपडात ठोका टाकलाय, त्या समोरच्या माणसावर तू रुसू नको. तुझ्या कानपडात ठोका तुझ्या नशिबानं टाकलाय, संचितानं टाकलाय. तुझ्या कपाळावर संचिताने 5व्या दिवशीच लिहून ठेवले की या दिवशी या तारखेला अमक्या अमक्या माणसाकडून तुझ्या कानपडात एक ठोका पडणार आहे. हे माझ्या कपाळावर 5व्या दिवशी सटवून लिहून ठेवले. ज्या माणसाने माझ्या कानपडात माझ्या गाला ठोका टाकलाय, ठोका टाकण्यासाठी तो मनुष्य निमित्त आहे. ठोका टाकलाय नशिबानच, संचितानच. संचिताला नशिबाला हात नाहीये, म्हणून संचितानं नशिबानं समोरच्या माणसाचा हात धरलाय आणि माझ्या कानपडात ठोका टाकलाय. ठोका टाकायचा संचितालाच, नशिबालाच, पण त्या नशिबाला हात नाहीये, म्हणून समोरच्याचा हात धरलाय आणि माझ्या कानपडात ठोका टाकलाय. डॉक्टर मोठे, रुसायचं तर तू तुझ्या संचितावर नशिबावर रुस, समोरच्या ठोका टाकण्यावर रुसू नको. आणि का रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनी. भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. आणि का रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनी. जीवनात काही दुःख आलं, काही त्रास झाला, तर तो नशिबानच दिलेला असतो, नशिबानच दिलेला असतो. तुकोबारे चकारात्मक बोल, भोगतो न घडे, भोगतो न घडे संचिता वाचुनी. तुमच्या जीवनात मिळणारा कोणताही भोग तुमच्या संचितानं, तुमच्या नशिबानच दिलेला असतो. तुम्हाला तुमच्या नशिबानच दिलेला असतो. दुसरं कोणी तुम्हाला त्रास किंवा भोग देऊ शकत नाही, देऊ शकत नाही. तुमचं बरं झालं तुमच्या नशिबाने, तुमचं वाईट झालं तुमच्या नशिबाने. तुम्ही एखाद्या माणसाला मदत केली आर्थिक आणि त्याचं बरं झालं, तुम्ही त्याचं बरं केलं नाही, त्याच्या नशिबाने बरं केलंय. कारण मागच्या जन्मातलं त्याचं काहीतरी तुमच्या ऋण असते, ते तुम्ही फेडले मदतीच्या रूपात आणि त्याचं बरं झाले. म्हणून का मेजाज मारू नका. एखाद्याला मदत केली, शिकवलं, मार्गी लावलं, तुम्ही काही केलं नाही, तुम्ही निमित्त मात्र, मागचंच ऋण आहे तुमच्या भूखंडी, ती फेडलंय तुम्ही. आणि म्हणून तुमचं बरं झालं वाईट झालं याला फक्त आणि फक्त तुमचं संचित कारणीभूत आहे. भोगतो न घडे संचिता वाचून. माझ्या कानपडात ठोका टाकलाय ज्या माणसाने, त्या माणसावर मी रुसू नये. मी रुसावतो माझ्या नशिबावर. का तर माझ्या कानपडात ठोका टाकायचा योग माझ्या नशिबानं, संचिताने माझ्या कपाळावर मागच लिहून ठेवलाय. पण माझ्या संचिताला नशिबाला हात नाही, म्हणून समोरच्याला निमित्त केले, समोरच्याचा हात पकडलाय नशिबाने आणि माझ्या कानपडात ठोका टाकलाय. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की मोठे, तुला रुसायचंय तर नशिबावर, संचितावर रुस, त्या समोरच्या ठोका टाकणं रुसू नको. आणि म्हणून भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. आणि का रुसावे न लगे भविता आपल्या संचिता वाचोनी. काही संकट आलं, काही दुःख आलं, नशिबावर रुसा. त्या दुःखावर, त्या संकटावर किंवा समोरच्या माणसावर रुसू नका. तुम्हाला कोणी त्रास दिला, त्रास देणारा रुसूच नका, नशिबावर रुसा. हा फॉर्म्युला अप्लाय केला तर जगातलं भांडण मिटून जाईल, पण लोकांना कळत नाही. तुकोबाराची गाथा लोक वाचत नाहीत आणि वाचली तर अनुकरणात आणत नाहीत. हेच तुकोबाराय तिसऱ्या चरणात सांगतात की वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोग नेते पण संचिताचे. की मी पहिल्या चरणाच्या शेवटी प्रश्न उभा केला होता की संसाराची माया काढली आणि देवाला दिली. याचा अर्थ आम्ही संसाराबद्दल अनासक्त झालो, मग आता आम्ही जगायचं कसं? तुकोबाराय सरळ म्हणले, ठेविले आनंद तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तू संसाराची माया काढली, देवाला दिली ना, अर्थात वैराग्य धारण करून देवाचं नाव घेऊ लागला ना, तुझ्या जगण्याची जिम्मेदारी देवाची. तुला जसा देव ठेवील तसं तू जग. आता जसा जगवेल त्यात समाधान मान. देव तुझ्या नशिबाप्रमाणे तुला भोग देईल, रोग देईल, काय द्यायचं देईल. संकट आले, रोगराई आले, देवाने जसं ठेवलंय तसं. त्याच्यात काही भोग आले, रोग आले, त्याचा उद्वेग होऊ नको, परेशान होऊ नको, काकुळतेला येऊ नको. त्याने तुला दुःखच मिळेल. का तर तुझ्या प्रारब्धाचा भोग आहे. प्रारब्ध भोगूनच पार पाडावं लागतं. आणि त्याचा उद्योग असेल संकटाचा तर पदरी दुःखच येईल. आणि म्हणून संसाराची माया काढा, ती देवाला द्या, अर्थात वैराग्य धारण करा आणि देवाचे निरंतर नाम घ्या.
आणि आपला संसार देवाच्या पायावर व्हा आणि आपला सगळा भार देवावर घाला, हे तुकोबाराय अभंगाच्या चरणात सांगतात. 4थ्या चरणात सांगतात आणि महाराज लिहितात की तुका म्हणे घालू तयावरी भार वाहुवा संसार देवापायी. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहुवा संसार देवापायी. तुम्ही बिंदास राहा. हो, भार घाली देवा न लगे देश डोई घ्यावा. बेलापूरला सोलापूरला कोणाला जावं लागतं? जे देवाचे एकनिष्ठ नाहीयेत, देवाचं नाव घेत नाहीत. नाही तर तुम्हाला सोलापूर बेलापूरला जायची गरज नाही. तुम्ही देवाचं नाव घेतलं निरंतर की तुमच्या भरणपोषणाची जिम्मेदारी देवाची, पण तुम्ही देवावर विश्वास टाकत नाहीत, त्याचं नावच घेत नाहीत, म्हणून कारखाना रोज तोडायला जावं लागतं. तुकोबाराज बोलतात भार घाली देवा न लगे देश डोई घ्यावा. देश डोई घ्यावा म्हणजे पोट भरायला देशा दुनियावर जाणं, याला म्हणतात भार घाली देवा न लगे देश डोई घ्यावा. तुम्ही देवावर विश्वास ठेवा, त्याचं निरंतर नामचिंतन करा, कारखान्यावर जायची गरज नाही. तुम्ही त्याचं नाव घेतलं निरंतर की तुमच्या भरणपोषणाची जिम्मेदारी देवाची. तो कुठून कसा काय काम पैसा उपलब्ध करून द्यायचा तो त्याचं तो ठरवेल. तुकोबाराय म्हणतात तुम्ही संसाराची माया काढा आणि देवाला द्या, संसाराचं प्रेम काढा आणि देवाला द्या. याचाच अर्थ वैराग्य धारण करा आणि देवाचं नाव घ्या. आणि मग आपल्या भरणपोषणाची जिम्मेदारी देवावर घाला. हा संसार सगळा देवाच्या पायावर व्हा. तुम्हाला कसं जगवायचंय ही देवाची जिम्मेदारी. आणि म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे घालू तयावरी भार वाहुवा संसार देवापायी. विठोबाय रखुमाई जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई जय जय विठोबाय रखुमाई. याच्यामध्ये आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. तुकोबाराय म्हणतात की हेच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंती तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोग नेते फळ संचिताचे. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहुवा संसार देवापायी. सारांश तुकोबाराय म्हणतात की तुम्ही आपल्या संसारावरची माया, संसाराचं प्रेम काढा आणि देवाला द्या. माया म्हणजे प्रेम. तुम्ही संसाराचं प्रेम काढा, ते प्रेम देवाला द्या. किंवा तुम्ही संसाराची माया काढा, ती माया देवाला द्या. संसाराची माया काढणं आणि देवाला माया देणं, संसाराची माया काढणं आणि ती माया देवाला देणं, हे वैराग्य असते. कारण संसारावर माया आहे म्हणजे आसक्त आहात, संसाराची माया काढली म्हणजे संसाराबद्दल अनासक्त आहात, आणि अनासक्ती हे वैराग्य असते. आणि म्हणून संसाराची माया काढणं आणि ती माया देवाला देणं म्हणजे सरळ सरळ वैराग्य, सरळ सरळ वैराग्य. याचा सरळ अर्थ होतो की वैराग्य धारण करून देवाचं नाव घ्या. आणि वैराग्य धारण करून देवाचं नाव घेणं हीच थोर भक्ती असते. दोन गोष्टी आहेत, संसाराची माया काढणं आणि ती माया देवाला देणं ही थोर भक्ती आहे. याला दुसऱ्या शब्दात बोलायचं झालं तर संसाराची माया काढणं आणि ही माया देवाला देणं हे वैराग्य आहे. आणि वैराग्य धारण करून देवाचं नाव घेणं ही थोर भक्ती आहे. आणि म्हणून संसाराची माया काढणं आणि ती माया देवाला देणं हे वैराग्य आहे. वैराग्य धारण करून देवाचं नामस्मरण करा. वैराग्य धारण करून देवाचं नामस्मरण करणं हीच थोर भक्ती आहे. आणि ही थोर भक्ती देवाला आवडते. आणि मग पुढे प्रश्न येतो की आम्ही कसं जगावं, संसाराचं प्रेम वगैरे कमी केलं तर साधन काय? तर महाराज म्हणतात की ठेविले आनंदी तैसेचे राहावे. तू देवावर सोड म्हणले. लहान मुलं आपल्या भरणपोषणाची काळजी करत नाही, तू देवावर सोड म्हणले. तुझ्या भरणपोषणाची काळजी देवाची. तू सगळं देवावर टाक. देव जसं जगवेल, नशीब जसं जगवेल त्यात समाधानी राहा, खुश राहा. ही जगत असताना काही संकट आली, परेशानी आली, त्याचा उद्वेग, परेशानी वाहू नको. परेशानी वाचील तर दुःखच नशिबाला येईल. तू तुझा संसार देवाच्या पायावर अर्पण कर. तुझा सगळा भरणपोषणाचा भार देवावर घाल. ती जिम्मेदारी देवाची. पण जिम्मेदारी देवाची तेव्हा जेव्हा तू वैराग्य धारण करून देवाचं नाव घेशील. आणि म्हणून हीची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. यातून तुकोबाराय एक संदेश देत आहे की तुम्ही संसाराची माया काढा आणि देवाला द्या. संसाराची माया काढा आणि देवाला द्या. याचा अर्थ तुम्ही वैराग्य धारण करा आणि देवाचं नाव घ्या. वैराग्य धारण करून देवाचं नाव घेणं हीच थोर भक्ती आहे. आणि थोर भक्ती देवाला आवडते. आणि थोर भक्ती आपण आपल्या जीवनात आणावी. जीवनाचं कल्याण होईल, जीवनाचं सोनं होईल. आम्ही भक्ती करतो पण भक्तीमध्ये टंगळमंगळ आहे. कधीतरी देवाचं नाव घेतलं तर घेतलं, नाही घेतलं. उठताना गुडघा दुखला तरच विठ्ठला, नाही तर विठ्ठलाची आमची मनोगंती भेट नसती. अशी हंगामी भक्ती कामाची नाहीये.
देवाला भक्ती आवडते, पण कोणती? की जे प्रेम तुम्ही तुमच्या बायका मुलावर करता, संपत्तीवर करता, संसारावर करता, ते सगळं वॉशआउट करा, ते सगळं नाहीसे करा, आणि ते सगळं प्रेम देवाला द्या. दोन्ही डगरीवर हात ठेवून चालत नाही. मी थोडं प्रेम संसारावर करेल आणि थोडं प्रेम देवावरही करेल, अशांना देव भेटत नाही. संसारावरचं सगळं प्रेम तुम्हाला काढावंच लागतं, ते देवाला द्यावंच लागतं, तरच तुम्हाला देव भेटतो. आणि संसारावरचं सगळं प्रेम काढणं आणि देवाला देणं हे वैराग्य असते. आणि वैराग्याशिवाय देव भेटत नाही. देव भेटला तर वैराग्यानंच भेटतो. ते हे विषय वैराग्य, जे आत्मलाभाचे भाग्य, याने ब्रह्मानंदा योग्य जीव होते. मग अशी भक्ती आम्ही करतो का? अशी भक्ती आमच्या जीवनात आहे का? तुम्ही आम्ही परमार्थ करतोय, कीर्तन करतोय, प्रवचन करतोय, संसाराची माया काढून आम्ही देवाला देतो का? आमची माया, आमचं प्रेम कुणावर आहे? पैशावर. कीर्तनातून किती पैसे काढू, कीर्तनातून किती पैसे काढू, ते पैशावर प्रेम आहे. देवावर प्रेम आहे का? मग देव भेटेल का? दिवसात 3-3 कीर्तन करा ना, 3-3 कीर्तन करा, पण प्रेम जर त्या पैशावर असेल तर देव भेटेल का? मग देव कधी भेटेल? कीर्तनातून मिळणाऱ्या पैशावरचं प्रेम कमी करा, किंवा कीर्तन करून पैसाच घेऊ नका. हे खरं देवावर प्रेम आहे. तुमची घन आसक्ती संसारामध्ये, घन आसक्ती संसारात, आणि तुम्ही अपेक्षा करता की मला देव भेटावा. कुठलं तरी एकच भेटेल, कुठलं तरी एकच भेटेल. संसारात आसक्ती संसार भेटेल, देवात आसक्ती देव भेटेल. दोन्हीत आसक्ती, दोन्ही भेटायचं नाही. दोन्ही पियावरी ठेवून हात, एकही निदानी न घडे त्यास, तुकोबर आहे. आणि म्हणून इथं इशारा केलाय तुकोबारायने आम्हाला की देव हवाय ना, देव भेटावंसं वाटतोय ना, मुक्ती हवी आहे ना. मग संसारावर जे प्रेम आहे, संसाराची जी माया आहे, ती संसारून काढा आणि देवाला द्या. परंतु ही संसारून माया काढून अचानक देवाला देणं हे महाकठीण आहे. भल्याभल्याची फजिती होते, नाही जमत. मग संसारावरची माया काढून देवाला देणं, यासाठी एक युक्ती सांगतात ज्ञानोबारायण, तो आहे अभ्यासयोग. अभ्यासयोगानं हळूहळू संसाराचा विषयाचा तिटकारा येतो, आणि संसाराचा विषयाचा तिटकारा येणं हे वैराग्य असतं, आणि वैराग्याने देव भेटतो. आणि म्हणून जीवनात अभ्यासयोगानं, अभ्यासयोग आपण बोलून गेलो, जीवनात अभ्यासयोगानं सहज शक्य होतं. काय? तर संसाराची माया काढायची आणि ती माया देवाला द्यायची. अति कठीण आहे संसाराची माया काढणं आणि देवाला देणं. संसाराची माया काढायची, ती सगळी माया देवाला द्यायची. म्हणजे संसाराबद्दल उदास व्हायचं, हे अति कठीण आहे, अति कठीण आहे. हे वैराग्याचं असतं, हे अति कठीण आहे. पण तरी सुद्धा ते सहज शक्य होतं अभ्यासयोगानं, जो अभ्यासयोग आपण बोलून गेलो. आणि मग जीवनात अभ्यासयोगानं ही कठीण गोष्ट सोपी होईल. संसाराची माया तुम्ही सहज काढाल आणि ती देवाला द्याल. आणि ज्या दिवशी संसाराची माया काढाल आणि ती माया देवाला द्याल, हे वैराग्य असतं. अर्थात वैराग्य धारण करून देवाचं निरंतर नामस्मरण करा, ही थोर भक्ती असते. आणि थोर भक्ती देवाला आवडते, आणि या भक्तीने तुम्हाला देव भेटतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की हेच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारीला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलीक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.